श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा अध्याय 27वा. मराठी भावार्थ. श्रीगुरूंनी अनेक प्रकारे त्या ब्राह्मणांना 4 हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात. ते म्हणू लागले, आमच्याशी वाद करा किंवा जयपत्रे तरी द्या. तेव्हा श्रीगुरू रागाने म्हणाले, तुमच्या अंतःकरणात जशी इच्छा असेल तेच तुम्हाला मिळो. ते मदोन्मत्त ब्राह्मण श्रीगुरूंचे खरे स्वरूप ओळखू शकले नाहीत. आपला नाश करून घ्यायला उद्युक्त झाले. तेवढ्यात श्रीगुरूंना दूर वाटेने जाणारा एक माणूस दिसला. त्यांनी शिष्यांना सांगून त्या पांतस्थाला बोलावून घेतले. श्रीगुरूंनी त्या माणसाची विचारपूस केली. तेव्हा श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तो म्हणाला, महाराज, मी मातंग असून या गावाच्या बाहेर राहतो. तुम्ही सर्वांवर कृपा करणारे आहात. आपण बोलावणे पाठवले म्हणून मी आलो. माझा आता उद्धारच झाला. श्रीगुरूंनी आपली अमृतमय दृष्टी त्या मातंगावर टाकली. त्यांनी आपल्या शिष्याच्या हातात एक काठी दिली आणि भूमीवर त्या मातंगापुढे 7 रेषा आखल्या. त्या मातंगाला या रेषातील एक एक रेष तू ओलांडून पुढे ये असे सांगितले. त्यांनी सांगताच त्या मातंगाने पहिली रेषा ओलांडली. त्यावेळी त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले. आता श्रीगुरूंनी त्याला विचारले, तू कोणत्या कुळात जन्मलास? तो पतित म्हणाला, मी किरात वंशात जन्मलो असून माझे नाव वनराखा आहे. त्याने दुसरी रेषा ओलांडली. तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा जास्त ज्ञान प्राप्त झाले. तो अनेक गोष्टी बोलू लागला. सर्व लोक आश्चर्य करू लागले. त्याला श्रीगुरूंनी तिसरी रेषा ओलांडायला सांगितली. तेव्हा त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. तो म्हणाला, मी नावाडी आहे. मी नदीतीरी राहतो. चौथी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी शूद्र वंशाचा आहे. मी माझ्या कामाला जात असताना आपण मला बोलावले. 5वी रेषा ओलांडल्यावर त्याला जास्त ज्ञान प्राप्त झाले व तो म्हणाला, मी वैश्य कुळातील असून माझे नाव सोमदत्त आहे. 6वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी क्षत्रिय आहे. माझे नाव गोविंद आहे. 7वी रेषा ओलांडल्यावर तो म्हणाला, मी विप्र असून माझे नाव अध्यापक आहे. मला वेदशास्त्री, व्याकरण वगैरे सर्व येते. श्रीगुरू म्हणाले, तू वेदशास्त्री जाणतोस असे म्हणतोस, तर हे ब्राह्मण वेदशास्त्रावर चर्चा करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याशी चर्चा कर. श्रीगुरूंनी भस्म मंत्रून त्यांच्या सर्वांगावर पडले. तेव्हा त्या माणसाच्या अंतःकरणात ज्ञानाची ज्योत प्रदीप्त झाली व तिचा प्रकाश पडला. श्रीगुरूंच्या स्पर्शाने तो पतित माणूस महाज्ञानी झाला. श्री नरसिंह सरस्वती जगाचे गुरु आहेत. त्रिमूर्तीचा अवतार आहेत. त्यांना जे सामान्य माणूस समजतील तेच अधोगतीस जातील. अशा प्रकारे त्या पतिताला अचानक ज्ञान झाले व तो वेद पठण करू लागला. हा सर्व चमत्कार पाहून चर्चेसाठी आलेले ब्राह्मण भयचकित झाले. त्यांची बोबडीच वळली. ते थरथर कापू लागले. त्यांनी श्रीगुरूचरणी लोळण घेतले. ते श्रीगुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, मायेच्या फसी पडून आम्ही अत्यंत तामसी झालो. ब्राह्मणांचा धिक्कार केला. आम्ही आपले अनंत अपराधी आहोत. याचा आम्हाला खूप पश्चाताप होत आहे. आपण गौरीशंकराचे अवतार आहात. तुम्ही सर्व प्राणीमात्रांवर दया करता. तरी आमचे दोष मनावर घेऊ नका. आमचा उद्धार करा. ते ब्राह्मण अशा विनवण्या करू लागले. तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही त्रिविक्रम भारती या महामुनीला त्रास दिला. आणखीही बरीच मोठी पापे केली आहेत. ब्राह्मणांचा द्वेष केला आहे. तुमचे कर्म तुम्हालाच भोगावे लागणार आहे. तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. तुमच्या पापाचा निराश झाला नाही तर तुम्हाला पुढे गती नाही. श्रीगुरूंचे वचन ऐकून विप्र श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाले, आमचा भवसागरातून केव्हा उद्धार होईल? श्रीगुरू कृपाळू असल्यामुळे त्यांना म्हणाले, तुम्ही 12 वर्ष राक्षसत्व पावाल. एका ब्राह्मणाच्या तोंडून शुक्ल नारायण सूक्त ऐकून तुमचा उद्धार होईल. तुम्ही गंगातीरी जाऊन राहा. त्यानंतर ते विप्र गावाबाहेर पडले व गंगातीरी जाताच हृदयशूलाने त्यांचे प्राण गेले व ते ब्रह्मराक्षस झाले. 7 रेषा उलटून पूर्वजन्मीची स्मृती जागृत झालेला तो मातंग आता विप्रत्व पावला होता. श्रीगुरूंना वंदन करून आपल्या पूर्वजन्मीच्या कोणत्या दुष्कर्माने आपण हीन जातीत गेलो ते विचारले. आपला उद्धार करा असे त्यांनी श्रीगुरूंना प्रार्थना केली. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 27वा. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण नामे सिद्धाची या चरणा.
विनवितसे कर जोडून एका श्रोते सकळीक. शिष्य वचन ऐकोनी सांगता झाला सिद्ध मुनी. एक शिष्या नामकरणी अनुपम्य महिमा श्री गुरुची. किती प्रकारे त्या ब्राह्मणासी सांगते श्री गुरु हितासी. न ऐकती द्विज तामसी म्हणती वादका पत्रे देणे. विप्रवचन ऐकोनी कोण करीती श्री गुरुमुनी. जैसी तुझी अंतःकरणी तैसी सिद्धी पाव म्हणती. सर्पाच्या पेटारियासी कोरू जाय मूषक कैसी. जैसा मतंग दीपासी करी आपुला आत्मघात. तैसे विप्र मदोन्मत गुरुमूर्ती सन्नोळखत. बळे आपुले प्राण देत दिवान धापरी देखा. इतुकिया वसरी श्री गुरु देखती नरासी दुरी. शिष्यांते म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ. श्री गुरुवचन ऐकोनी गेली शिष्य धावोनी. त्या नरा ते पाचारोनी आणिले श्री गुरु सन्मुख. श्री गुरु पुसती तयासी जन्म कवन यातीसी. तुझा वृत्तांत सांगे कैसी म्हणून पुसती तये वेळी. श्री गुरुवचन परिसोनी सांगे आपण यातीहीन. मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्गामी. तू कृपाळू सर्वांभूती म्हणून पाचारिले प्रीती. आपण झालो उद्धार गती म्हणून दंडवत नमन करी. तैसी तया पतितावरी कृपा केली श्री गुरु नरहरी. दंड देऊनी शिष्या करी रेखा सप्त काढविल्या. श्री गुरु म्हणती पतितासी एक एक रेखा लंघी ऐसी. आला नर वाक्या सरसी झाले ज्ञान अनेक तया. श्री गुरु म्हणती तयासी कवन कुळी जन्मलासी. पतित म्हणे आपण किरांत वंशी नाम आपुले वन राखा. दुसरी रेखा लंघिता ज्ञान झाले मावुता. बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करीती सकळ लोक. तिसरी रेखा लंघी म्हणती त्यासी झाले जाती स्मृती. म्हणे गंगासूत निश्चिती अदिती वास आपणा. लंघिता रेखा चतुर्थी म्हणे आपण शूद्र जाती. जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले. लंघिता रेखा पाचवेसी झाले ज्ञान आणिक त्यासी. जन्म झाला वैश्यवंशी नाम आपुले सोमदत्त. सहावी रेखा लंघिता म्हणे आपण क्षत्रिय ख्याता. नाम आपुले विख्याता गोविंद नाम आपुले. सातवी रेखा लंघिताक्षण अगजाते विप्र आपण. वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपुले. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्र अभ्यास म्हणती. आले ब्राह्मण चर्चेसी वाद करी गायांसवे. अभिमंत्रोणी विभूती त्याचे सर्वांगी प्रोक्षिती. प्रकाश जाहला ज्ञान ज्योती तया नरा परियेसा. येणे परिपतितासी ज्ञान जाहले आसमासे. वेदशास्त्रे सांगसी म्हणू लागला ते वेळी. जे का आले चर्चेस विप्र भयचकित झाले थोर. जीवा खुंटोनी बधीर हृदय शुव तात्काळी. विप्र थराथरा कापती श्री गुरुचरणी लोळती. म्हणती आपणा काय गती जगज्योती स्वामी या. गुरुद्रोही झालो आपण केले ब्राह्मण धिक्कारण. अवतार गौरी रमण क्षमा करणे स्वामी या. तू कृपाळू सर्वाभूती आमचे दोष न धरी चित्ती. आम्हा देईगा उधार गती म्हणून चरणी लागती. ऐसे विप्र विणविती श्री गुरु त्यासी निरोपिती. तुम्ही क्षोभविला भारती त्रिविक्रम महामुनी. अनेक केले महादोष निंदा केली ब्राह्मणास. पावाल जन्म ब्रह्मराक्षस आपली जोडी भोगावी. आपुले अर्ध आपणासी भोगी जे पुण्य पापासी. निष्कृती न होता पापासी गती नाही परियेसा. श्री गुरुवचन ऐकोनी लागती विप्र दोघे चरणी. कधी उद्धार होऊ भवारणी कवने परी घडो. श्री गुरुनाथ कृपामूर्ती तया विप्राने रोपिती. राक्षसत्व पावल प्रख्याती संवत्सर 12 पर्यंत. अणुतप्त झाली कारण शांतिरूप असाल जाण. जो का शुक नारायण प्रथम वाक्य म्हणत असा. तुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता. पुढील वाक्य तुम्ही सांगता उद्धार गती होईल. आता जावे गंगेसी स्थान वरवे बैसावयासी. म्हणून निरोपिती विप्रासी श्री गुरुमूर्ती ते वेळी. निघता ग्रामाबाहेरी हृदय शूल अपरांपरी. त्याता क्षणी नदीतीरी विप्र पंचत्व पावले. आपण केल्या कर्मासी प्रयत्न नाही आणि कासी. ऐसे विप्र तामसी आत्मघातकी तेची जाणा. श्री गुरुवचन जेणे परी अन्यथा नवे निर्धारी. झाले राक्षस द्विजवरी 12 वर्षे गती पावले. विप्र पाठविले गंगेसी मागे कथा वर्तले कैसी. नामधारक शिष्यांशी सांगे सिद्ध अवधारा. पतित झाला महाज्ञानी जाती स्मरण सप्तजन्मी. पूर्वापार विप्र मनोनी निर्धार केला मनात. नमन करुणी श्री गुरुसी विनमी पतित भक्तीसी. अज्ञान माया तिमिरासी ज्योतिस्वरूप जगद्गुरु. पूर्वी होतो विप्र आपण केवी झालो जातीहीन. स्वामी सांगा विस्तारून त्रिकाळज्ञ महामुनी. जन्मांतरी आपण देख काय केले महादोष. विस्तारावे स्वामी पिनाका नरसिंह सरस्वती स्वामी. ऐसे वचन ऐकोनी सांगती श्री गुरु प्रकाशुनी.
म्हणून सांगे सिद्धमुनी नामधारका शिष्याप्रती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मदोन्मत्त विप्रशापकथनं पतितो उद्धारणं नाम 27 अध्यायः। श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।